हे दृश्य आपण बघतोय विधान भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। विधान भवन परिसरामध्ये त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे सर्व नेते आणि त्याचसोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्वजण पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी विधान भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज जय 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 भवानी जय 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की हे दृश्य विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प मांडतील। त्याआधी विधान भवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। दरवर्षीची ही परंपरा अर्थसंकल्प सादर करण्याआधी छत्रपती शिवरायांना अभिवादन। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अजित पवार यांच्यानंतर अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवलंय आणि आज अर्थमंत्री म्हणून ते राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित आहेत। हे दृश्य आता विधान भवन परिसरातली आपण बघतोय। विधान भवन परिसरात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। पुष्पहार अर्पण करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आजचा महत्त्वाचा दिवस तो म्हणजे अर्थसंकल्प मांडण्याचा। देशाचा अर्थसंकल्प आज देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत आणि आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं आणि आता हे सगळेजण विधान भवनामध्ये जात असताना या अर्थसंकल्पाकडनं सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत, राज्यातल्या नागरिकांच्या आणि त्या क्षणाला सगळ्यांनाच अजित पवार यांची खूप आठवण येत असणार आहे आणि कारण दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प हे अर्थमंत्री या नात्यानं अजित पवार मांडायचे, मात्र आता अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीच आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। त्याआधी ही बॅग मुख्यमंत्र्यांकडनं दाखवण्यात आली। अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री या दोघांनीही विधान भवनाच्या पायऱ्यावरती ही बॅग दाखवली। फोटो सेशन झालं आणि आता सगळे सभागृहामध्ये निघालेले आहेत। दुपारी बरोबर 2 वाजता अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होईल। त्याआधी विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, अभिवादन करण्यात आलं। दरवर्षीची ही परंपरा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडायला जाण्याआधी दिवंगत नेते अजित पवार हे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना अशा प्रकारे पुष्पहार अर्पण करायचे आणि आता मुख्यमंत्री यांनी हा पुष्पहार अर्पण केलाय छत्रपती शिवरायांना अभिवादन करत। त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता सर्वजण हे विधान भवनामध्ये गेले, मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवरती अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री यांच्याकडनं बजेटची ही बॅग दाखवण्यात आली। याकडनंच संपूर्ण राज्यातल्या नागरिकांना अपेक्षा आहेत नेमकं काय या बजेटमधनं सर्वसामान्यांना मिळतं याकडे ते लक्ष असेलच। दुपारी बरोबर 2 वाजता सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल, मात्र त्याआधी
अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। एक मोठी बातमी, आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच अर्थसंकल्प सादर करतील आणि राज्याच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडतंय की मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतायत। अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत।